नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने. अभंग असा आहे, योगाची संपदा, योगाची संपदा त्याग आणि शांती, योगाची संपदा त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा मान, उभय लोकी कीर्ती सोहळा मान. बोला पंढरीनाथ महाराज की जय. बरोबर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की योगाच्या साधनेने आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्याची संपदा वाढते, त्याचबरोबर आपल्याची आध्यात्मिक उन्नती प्रगती देखील होते. आणि अभंगाची सुरुवात योग या शब्दाने झालेली आहे. तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल. आजचा आपला विषय आहे जागतिक योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. बरोबर, आजचा आपला जागतिक योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आहे. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला पुण्यनगरी आणि महाराष्ट्राचे जे सांस्कृतिक शहर आहे, केंद्र आहे, अशा पुण्यातून खास आपल्याला मार्गदर्शन करायला प्राध्यापिका सानिका बाम मॅडम आलेल्या आहेत. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, मॅडमचा तुमच्याशी परिचय करून देतो. प्राध्यापिका सानिका बाम, आपण प्राध्यापिका आहात, विभाग प्रमुख आहात योग आणि निसर्गोपचार विभागात, जो विश्वकर्मा विद्यापीठ आहे पुणे येथे. आणि आपण वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये योगाच्या निगडीत जे कोर्सेस असतात तिथे आपण योगाचं शिक्षण देतात, प्रशिक्षण देतात. आणि आपल्या शिक्षणाविषयी जर सांगायचं झालं तर आपण MA केलं आहे, योगशास्त्रामध्ये देखील केलं आणि संगीतामध्ये देखील केलं. आणि आज जागतिक संगीत दिन देखील आहे, तर आपण मॅडमकडून अजून छान मार्गदर्शन करूया. तर या दोन्ही विषयामध्ये MA केलेलं आहे मॅडमने. मॅडम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाचा प्रचार प्रसार करतात, योगाचं शिक्षण देतात. अमेरिका म्हणा, कॅनडा म्हणा, नॉर्वे, सिंगापूर या देशामध्ये मॅडम योग वर्ग घेतात, योगाचं शिक्षण देतात. आणि अजून सांगायचं झालं तर मॅडम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे आहे ते योगाविषयीचे जे संशोधन परिषद होतात, कॉन्फरन्स होतात, तिथे सातत्याने नेहमी भाग घेत असतात. तर अशा आपल्या बहुगुणी अशा आपल्याला प्राध्यापिका सानिका बाम मॅडम आज मार्गदर्शन करणार आहेत. मित्रांनो, आजच्या विषयाशी निगडीत आपण एक ध्वनी चित्रफीत बघणार आहोत आणि मग मॅडमकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तर बघूया एक ध्वनी चित्रफीत. मंडळी, भारताची ओळख असलेली योग साधना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून स्वीकारला आहे. आणि आज भारताची योग साधना जगाच्या पाठीवर पोहोचली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये योगासनाला सर्वोत्कृष्ट मानलेलं आहे. योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी आदींचा समावेश आहे. सप्तचक्रामध्ये मूलाधार चक्रावर सहजरित्या ऊर्ध्व शक्ती समाविष्ट झाल्यानं समाधीस्थ अवस्था सहज प्राप्त होते. त्यामुळे पाण्यातील आसनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शुभस्य शीघ्रम. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया आणि सानिका मॅडम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि पहिला प्रश्न असा आहे की आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आज. 2015 पासून आपण तो साजरा करतो. 21 जूनला साजरा करतो आपण. आणि भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या दिवसाची संकल्पना 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत म्हणजेच UNGA जनरल असेंब्लीमध्ये त्यांच्या भाषणामध्ये मांडली होती. तर आम्हाला सांगा, हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण का साजरा करतो आणि या वर्षीचं घोषवाक्य काय आहे, थीम आहे, काय आहे ते आम्हाला सांगा. नक्कीच. प्रथम सर्वांना माझ्याकडून या जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आताच ज्या पद्धतीने प्रश्न विचारला गेला की हा आपण साजरा का करतो. योगशास्त्र हे आपल्या भारतीय परंपरेतील अतिशय महत्त्वाचं शास्त्र आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये अनेक शास्त्र झाली, होऊन गेली आणि योगशास्त्र हे पहिल्यापासूनच आपल्या जीवनशैलीतला एक घटक होता. आणि ह्याचं महत्त्व म्हणाल तर स्वास्थ्य म्हणजेच हेल्थ जे आहे ते प्रत्येक पातळीवर आपल्या देशापासून अगदी कानाकोपऱ्यात विश्वापर्यंत पोहोचवणे हे ह्याचा उद्देश आहे. आपल्याला माहिती आहे वसुधैव कुटुंबकम असं आपण कायमच म्हणत असतो आणि ह्याच्यावरच आधारित वन वर्ल्ड वन हेल्थ ही थीम घेऊन स्वतःपासून, स्वतःच्या कुटुंबापासून अगदी विश्वातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत या स्वास्थ्याचं महत्त्व पोहोचवणं हा या वर्षीचा आणि एकंदरीतच जागतिक योग दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. फारच छान. मॅडम, आम्हाला हे देखील सांगा की योगाचं आणि योग साधनेचं आपल्या जीवनात काय महत्त्व आहे ते आम्हाला आणि आमच्या मित्रांना सांगा. योग साधनेचं महत्त्व म्हणजे फक्त शारीरिक पातळीवरच नाही तर शारीरिक पातळीबरोबरच आपल्याला मानसिक, आध्यात्मिक, भावनिक या सर्वांमध्ये आपल्याला संतुलन प्राप्त होतं. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की योग समत्व मुच्यते. तर हे जे समत्व आपल्याला आहे हे इथे प्राप्त होतं आणि प्रत्येक पातळीवर हे योगशास्त्र आपल्याला समत्व प्राप्त करून देतं. अगदी आपले छोटे छोटे प्रश्न असतात की मला माझी बॉडी टोन करायची आहे, मला माझं वजन कमी करायचं आहे, याच्याचबरोबर मला मानसिक स्वास्थ्य हवं आहे जे आजकाल आपल्याला खूप कमी प्राप्त आहे. तर ह्या सर्व पातळ्यांवरचं समत्व म्हणजेच योग आहे आणि हाच याचा बेनिफिट आहे. फारच छान सानिका मॅडम. पुढला प्रश्न असा आहे की आपला भारत देश योग विद्येमध्ये कशी प्रगती करतोय, तर त्याविषयी आम्हाला थोडं सांगा. येस, आपला भारत देश अगदी 2014च्या आधी देखील जगामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये प्रगती करतच होता. पण जेव्हापासून हे जागतिक योग दिन आपण साजरा करायला लागलो तर एक प्रकारची ही देणगी आपण पूर्ण विश्वाला देतो. हे एक मोठं आपलं या पूर्ण जगातलं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि योग म्हणाल तर योग हा एक ॲम्बेसिडर म्हणून काम करतोय. जसं की आपण एखादं हेल्थ जे आहे, आपलं जे आरोग्य आहे त्याचं प्रमोशन आपण प्रत्येकाने हेल्दी राहावं, प्रत्येकाने आरोग्य संपन्न राहावं आणि वेगवेगळ्या प्रकारे आता संशोधनं पण पूर्ण भारतामध्ये, जगामध्ये सुरू झाली आहेत आणि एक प्रकारचा अवेअरनेस प्रत्येकामध्ये आला आहे की फक्त 15 मिनिटं नाही, 1 तास नाही, तर योग ही एक जीवनशैली कशी तयार करता येईल याच्याकडे लोकांची जी जागरूकता आहे ती खूप जास्त आणि मोठ्या प्रमाणावर अगदी आपल्याला गावागावापासून बघायला मिळते आहे. फारच छान. सानिका मॅडम, आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील योगाचा प्रचार प्रसार करता, योगाचं शिक्षण देता. तर इतर असे कुठले देश आहेत की ज्यांची प्रगती चांगली चालू आहे योगाच्या विषयामध्ये, त्याविषयी सांगा. अमेरिकेतच आज नरेंद्र मोदी, पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी न्यूयॉर्कमध्ये हा योग दिवस साजरा केला आणि पूर्ण जगामध्ये आज योग दिवस साजरा केला जातोय, केला गेलेला आहे. तर याच्यावरूनच आपल्याला कळतं की योग विषयीची जी लोकप्रियता आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. कारण की योग ही अशी पॅथी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला औषधं घ्यावी लागत नाहीत. आपलं शरीर हेच साधन असतं, मन हेच साधन असतं आणि तो प्रवास जो असतो तो अगदी माणसापासून देवत्वापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो याच्यामध्ये होतो. भारताबरोबरच अमेरिका आहे किंवा ऑस्ट्रेलिया आहे, नॉर्वे आहे, जसं मीही काही देशांमध्ये शिकवलेलं आहे, सिंगापूर आहे, अशा वेगवेगळ्या देशांमध्ये खूप छान पद्धतीने याची लोकप्रियता आणि ह्याची साधना ही सुरू आहे. फारच छान.
मॅडम आज जागतिक संगीत दिवस देखील आहे आणि तुम्ही योगशास्त्रामध्ये आणि संगीतामध्ये MA केलेलं आहे. तर दोघांमध्ये साम्य, योग आणि संगीतामध्ये काय साम्य आहेत, साधर्म्य आहेत ते आम्हाला आमच्या मित्रांना सांगा. संगीतशास्त्र, योगशास्त्र अर्थातच परंपरेने चालत आलेलं आहे. आपल्याला संगीतामध्ये वेगवेगळे स्वर असतात, सारे ग म प ध नि सा, आणि आपल्या शरीरामध्ये देखील वेगवेगळे अवयव असतात किंवा वेगवेगळ्या संस्था असतात, जसं पचन संस्था आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. आपण कायम म्हणतो की मला थोडासा स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, आणि आपण कुठेतरी आपली तब्येत बिघडली असं म्हणतो. तर आपलं एखादं जर का तुम्ही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बघितलं, ते सुद्धा सतत ट्यून करावं लागतं. ते जर का बेसूर झालं तर ते सुरात वाजत नाही. त्याच पद्धतीने आपलं शरीर पण असतं. जर का आपल्या शरीरामध्ये काही गडबड झाली तर आपण समत्व साधू शकत नाही, आणि आपली जी काही दैनंदिन जीवनातली कामं आहेत तिथे सुद्धा ती पण आपण नीट करू शकत नाही. तर संगीत आणि योग ही इतकी जवळची आहेत, तर आपण एकत्र जर का ह्याचा अवलंब केला तर अध्यात्मापर्यंत आणि अगदी समाधीपर्यंत, आपण जसं म्हणतो की योग समाधी, इथपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि आपण आपलं हे जे शरीररूपी एक इन्स्ट्रुमेंट आहे, वाद्य आहे, त्याला नक्कीच आपण सुरीला बनवू शकतो. फारच छान मॅडम, आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. खास पुण्याहून आपल्याला मार्गदर्शन करायला इथे आलेले आहेत. तर सानिका मॅडम, पुढे आम्हाला सांगा की योग हा शब्द आपण भरपूर वेळा ऐकतो, पण खरं योग म्हणजे काय ते आम्हाला थोडं सविस्तर सांगा. योग समाधी असं पण म्हटलं जातं. अष्टांग योगमध्ये महर्षी पतंजलींनी आपल्याला योग म्हणजे काय सांगितलं? योगश्चित्त वृत्ती निरोधा. आपल्या मनाच्या पलीकडेही एक चित्त प्रदेश असतो, ज्याच्यामध्ये आपण जी काही कर्म करतो त्या कर्मांचं फळ साठलेलं असतं. आणि हे जे आपलं चित्त आहे त्याच्यामध्ये ज्या काही उलाढाली, सिम्पल वर्ड्समध्ये आपण म्हणूया, ज्या काही उलाढाली सुरू असतात त्यांचा निरोध करणं म्हणजेच आसन, प्राणायाम, यमनियम यांच्या सहाय्याने आपली जीवनशैली सुधारणं, त्याच्याचबरोबर आपले विचार सुधारणं आणि त्या सर्वांचा निरोध करणं म्हणजेच हा योग आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपल्याला 2ऱ्या अध्यायामध्ये देखील वेगवेगळ्या योगच्या व्याख्या बघायला मिळतात. समत्वम योग उच्चते आहे, योग कर्मसु कौशलम आहे. अशा पद्धतीने योग म्हणजे काय हे आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांमधून समजू शकतं. आणि मॅडम, लोक योगाभ्यास करतात किंवा शरीर चांगलं स्वास्थ्य राहावं त्याच्यासाठी करतात, आणि आत्ता जो तुम्ही योगाचा अर्थ सांगितला, तर हा अर्थ कसा त्यांच्यापर्यंत पोचेल, तर काय करता येईल त्याच्यासाठी? येस, विशेषतः जास्तीत जास्त अवेअरनेस जर का आपण त्यांच्यामध्ये क्रिएट करायचा ठरवला, किंवा दैनंदिन जीवनामध्ये एखादी व्यक्ती ज्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सशी अगदी झुंजत असते, त्याच्यासाठी योगच्या सहाय्याने जर का आपण त्यांना आसनं सुचवली, प्राणायाम सुचवली, किंवा अगदी छोट्या प्रमाणावर तुम्हाला कमी वेळेमध्ये ही साधना कशी करता येईल, जसं की आपण ट्रेनमधून अनेकदा प्रवास करत असतो, तिथे जर का तुम्ही बसून आपल्या श्वासावर जर का कॉन्सन्ट्रेशन करायचं ठरवलं, किंवा ऑफिसमध्ये बसून जर का थोडंसं मेडिटेशन करायचं ठरवलं, जो काही तुम्हाला वेळ मिळेल, तर अशा पद्धतीचा अवेअरनेस आपण जास्तीत जास्त अगदी ग्रामपंचायत लेवलपासून जर का आपण करायचा म्हटला तरीसुद्धा ह्या योगचा प्रचार होऊ शकतो आणि सर्वसामान्य माणसापर्यंत हा पोहोचू शकतो. फारच छान मित्रांनो, मॅडम आपल्याला छान मार्गदर्शन करतायत, आणि यासाठी त्यांनी एक ध्वनिचित्रफीत पण आणली आहे. त्यात प्रात्यक्षिक करताना आपण बघू शकतो, आणि आपल्याला त्या सांगतील की ते प्रात्यक्षिक बघताना आपण की काय काय चालू आहे. तर बघूया योगाशी निगडीत अशी एक ध्वनिचित्रफीत. हा जो प्रकार आहे हा पॉवर योगचा प्रकार आहे. याची सुरुवात अर्थातच आपण ओम पासून सुरू करतो, आणि आपल्याला माहिती आहे की आपलं हे जे योगशास्त्र आहे ते परंपरेने आलेलं आहे. पण आपण वेगवेगळ्या देशांमध्ये आता बघतो की योगचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. याच पद्धतीने मी पारंपरिक योग आणि पॉवर योग ह्याचं एकत्रीकरण करून हा एक मी माझं स्वतःचं असं मॉडेल तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये, आणि मी स्वतःच्यामध्ये प्रात्यक्षिकं करते. तुम्ही इथे बघू शकता की मानेसाठीचे जे व्यायाम आहेत, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आपण अनेकदा म्हणत असतो ते आहे, किंवा अगदी पोटाची चरबी कमी करणं,
आपल्या पाठीचा कणा सरळ ठेवणं हे खूप गरजेचं असतं. याच्यामध्ये तुम्ही बघाल की बॅलन्सिंग आहे, कॅलरीज बर्न करण्यासाठी आपलं शरीर जे आहे ते छान टोन करण्यासाठीची काही आसनं आहेत आणि काही सूक्ष्म प्रकार मी इथे दाखवते आहे. ज्या व्यक्तीला अगदी सहजपणे हे शक्य आहे ते हे नक्कीच फॉलो करू शकतात. शरीराची लवचिकता देखील वाढते. सर मॅडम आपल्याला सोपी सोपी प्रात्यक्षिकं करून दाखवत आहेत किंवा आपण आपल्यासाठी त्यांनी ही दोन्ही चित्रफीत आणलेली आहे. याच्यामध्ये आपण सिक्वेन्स बघतो. नौकासन आहे, त्याच्यानंतर श्वसनाबरोबर आपण हात वर करणं, हात खाली करणं, याच्यामुळे आपल्या फुफ्फुसांची क्षमता अधिकाधिक वाढते. हा प्रकार आपण इथे बघू शकतो. म्हणजे श्वास घेत हात वरती गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने Yes. आणि श्वास सोडताना जेव्हा हात खाली जातात तेव्हा श्वास सोडायचा. आणि आता हे जे आसन आपण बघतोय ह्याला म्हणतात बटरफ्लाय किंवा आपण भद्रासन पण म्हणतो. स्पेशली महिलांसाठी उत्तम आसन आहे. महिलांचे जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठीचं उत्तम असं हे आसन आहे. अधोमुख श्वानासन, बाहेरच्या देशांमध्ये हे आसन खूप जास्त प्रसिद्ध आहे. याच्यामध्ये बॅलन्सिंग तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, शरीराची लवचिकता पण आपण बघू शकतो की सराव योगाचा केला की शरीर किती फ्लेक्सिबल बनतं, लवचिक बनतं, बॅलन्स वाढतोय. हे पुन्हा एकदा राजकपोतासन आहे. याच्यासाठी फ्लेक्झिबिलिटी खूप जास्त गरजेची असते. ॲडव्हान्स आसन आहे. फ्लेक्झिबिलिटी, स्टॅमिना, बॅलन्स हा प्रकार आपल्या भारतामध्ये हळूहळू प्रसिद्ध होतोय आणि बाहेरच्या देशांमध्ये अशाच पद्धतीचा जो योग प्रकार आहे तो जास्त केला जातो. मॅडम मगाशी संगीताच्या बाबतीत म्हणत होतं की कुठलंही वाद्य ट्यून करायला लागतं, तसं बॉडीला पण ट्यून करताना आपण बघतो आहे वेगवेगळ्या प्रकारे. अर्थातच योग साधना सुरू करताना आणि संपवताना ओंकार साधना करायचे. थोडं ओंकार साधनेविषयी मॅडम, ओंकारचे महत्त्व किंवा उपाय. हो. ओमनेच या जगाची निर्मिती झाली, विश्वाची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. आता ओम म्हणण्याचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. तर मला इथे 2 प्रकार सांगायला आवडेल आणि थोडंसं प्रात्यक्षिक दाखवते की आपण जेव्हा सकाळी उठतो आणि सूर्योदयाच्या वेळेस आपल्याला ही ओम साधना करायची असेल तेव्हा आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपला आवाज थोडासा खर्जामध्ये असतो, अगदीच खालच्या स्वरामध्ये असतो, तेव्हा अगदी आपण लो पिचमध्ये बोलत असतो. अशा वेळी जर का आपण अशी ओंकार साधना केली, अशा पद्धतीने सूर्योदयाच्या वेळी 11 वेळा आणि सूर्यास्ताच्या वेळी उंच आवाजामध्ये म्हणजे ओम,
तर अर्थातच संगीतासाठी सुद्धा आणि आपल्या योग साधनेसाठी सुद्धा हे खूप उत्तम आहे. कारण की ओंकार साधनेने आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप छान वाढतं आणि कॉन्सन्ट्रेशन बरोबरच हा एक आंतरिक नाद आहे, आतून येणारा नाद आहे. तर त्याच्याशी जर का आपण जास्तीत जास्त एकरूप झालं तर आपलं चित्तसुद्धा त्याच्यामध्ये लीन होतं असं म्हटलं जातं. फारच छान. आपण ओंकार बघितला आणि ओंकारमधले पण स्वरांची जी कंपनं होतात त्यातली व्हेरिएशन, वेगवेगळेपणा आणि नाद जो क्रिएट होतो तो पण आपण अनुभवला आता. तर मॅडम, आपला भारत देश हा प्राचीन देश आहे, प्राचीन ग्रंथ आहेत, दुर्मिळ ग्रंथ आहेत आपल्याकडे आणि याच्यामध्ये आपण बघतो की आयुर्वेदाचा आणि योगाचा उल्लेख झालेला आपण बघतो. तर याविषयी थोडं आम्हाला सांगा. बेसिकली आयुर्वेद आणि योग ह्याच्यामध्ये सत्व, रज, तम आणि वात, पित्त, कफ हे जे 3 दोष आपण म्हणतो, या 3 दोषांवर आधारित अशी ही शास्त्र आहेत. आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ यांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सने आपली प्रकृती बनत असते. आणि आपण असं बरेचदा म्हणतो की मला ना पित्ताचा खूप त्रास आहे किंवा मला कफाचा खूप त्रास आहे. तर आपल्या शरीरामध्ये हे जे दोष आहेत ते डॉमिनंट असतात. आता तुम्ही म्हटलं की पारंपरिक जे ग्रंथ आहेत, जसं योगमधला आहे हठ प्रदीपिका हा ग्रंथ, याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी आसनं, वेगवेगळे कुंभक आणि वेगवेगळ्या ज्या प्युरिफिकेशन प्रोसेसेस आहेत त्या आपल्या वात, पित्त आणि कफ ह्यांचं संतुलन करण्यासाठी सांगितले गेलेले आहेत. जसं की जलनेती हा एक प्रकार त्याच्यामध्ये येतो. तर जलनेतीमुळे आपला जो श्वसन मार्ग आहे तो स्वच्छ व्हायला मदत होते. कपालभातीसारखी अतिशय सुंदर शुद्धिक्रिया आहे ज्याच्यामुळे देखील आपल्या फुफ्फुसांची क्षमता अधिक वाढते. करोनाच्या काळामध्ये जलनेती आणि कपालभाती इवन मी देखील ऑनलाईन प्रशिक्षण देत होते ह्या काळामध्ये आणि माझ्याकडे सुद्धा अनेक डॉक्टर्स हे शिकून गेले आणि जे करोना मला होऊ नये अशी ज्यांची इच्छा होती आणि ज्यांना होऊन गेला होता त्यांनी देखील याचा अवलंब केला आणि ह्याचे रिझल्ट्स सर मला आवडायला हे सांगेन मी की खूप छान आले ह्याचे जे रिझल्ट्स होते ते. फारच छान. मित्रांनो, या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे. शिवानंदजींचा फोन आहे. नमस्कार शिवानंदजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. शिवानंद वैश्य बोलतोय. आणि काही लोक योगासन करायची वेळ ठरवलेली नसतात. काही लोक सकाळी करतात, काही लोक संध्याकाळी करतात. मग योगासन करण्याची योग्य वेळ कोणती आहे? तसेच काही लोक बिना जेवता योगासन करतात, त्याच्यामुळे बरोबर होत आहे. पण काही लोक जेवणानंतर सुद्धा योगासन करतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो काय, आणि त्यांना तुम्ही काय सांगाल असं माझा प्रश्न आहे. फारच छान प्रश्न आहे शिवानंदजी, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. टायमिंग विषयी प्रश्न आहे, कधी घ्यावं, टायमिंग गरजेचं आहे, तर मॅडम प्लीज मार्गदर्शन करा. अतिशय सुंदर प्रश्न आहे शिवानंदजी. मला इथे सांगायला आवडेल की आसन किंवा कोणतीही योग साधनेचा जो प्रकार आहे तो सूर्योदयाच्या वेळेस आपण स्पेशली करायचा आहे. आपलं जे पोट आहे ते करत असताना रिकामं राहिलं पाहिजे. अर्थातच कारण आपल्या पोटामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था असतात आणि आपल्या फुफ्फुसांच्या खाली एक डायफ्रॅम नावाचा एक मसल असतो. जर का तुम्ही भरपोटी म्हणजे काहीतरी खाऊन जेवून जर का तुम्ही आसनं करायला गेलात तर तुमची बॉडी तेवढी जेवढी वळायला हवी तेवढी वळत नाही आणि फुफ्फुसांच्या खाली असणारा हा जो डायफ्रॅम नावाचा मसल आहे तो पण तुम्हाला व्यवस्थित सपोर्ट करत नाही. यामुळे तुमची आसनं पण चांगली होणार नाहीत आणि प्राणायाम देखील होणार नाही. कारण आसनं करताना सुद्धा तुमचं श्वसन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे आयडियल टायमिंग जे आहे ते सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि सूर्योदयाच्या सुमारास ही जर का तुम्ही आसन साधना, योग साधना केली तर उत्तम आहे. तुम्हाला वेळच नसेल आणि संध्याकाळी करायचं असेल तर दुपारच्या जेवणानंतर साधारण 4.5 ते 5 तासाचा अंतर त्याच्यामध्ये हवं आणि त्याच्यानंतर तुम्ही ही योग साधना करू शकता. फारच छान मार्गदर्शन केले मॅडम. याला एक जोडून प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही उपाशी पोटी किंवा रिकामी पोटी सकाळी सांगितलं सूर्योदय, आता कोरोनानंतर बरेच जी आपले मित्रमंडळी आहेत ते गरम पाणी प्यायला सुरू केलंय किंवा पाणी पितात, लिंबू पाणी पितात, तर मग ते पाणी पिऊन मग करायचं का बिलकुल पाणी पण नाही प्यायचं, त्याविषयी थोडं. तुम्ही पाणी पिऊ शकता, पाणीच फक्त प्यायचं आहे. काही लोक चहा, कॉफी, दूध असं देखील घेतात किंवा एखादा काढा घेतात. तर पाणी तुम्ही पिऊ शकता जे तुम्हाला गरम, कोमट किंवा साधं हवं असेल तर. पण काहीही खायचं नाही आपल्याला. हे जे शास्त्र आहे ते नक्की पाळायचं आहे.
फारच छान. मॅडम, मगाशी तुम्ही सांगताना सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरांनी देखील तुमच्याकडून योग शिकला. तर डॉक्टरांचा विषय निघाल्यावर आम्ही एक शब्द कायम ऐकतो की योगा थेरपी किंवा योग चिकित्सा म्हणजे काय, ते थोडं आम्हाला सविस्तर सांगा. येस. योगला आपण शास्त्र म्हणतो, योगला आपण कला म्हणतो आणि योगला आपण चिकित्सा देखील म्हणतो. मग ही चिकित्सा आपण का म्हणतो? कारण की आपल्या शरीरामध्ये जे काही वेगवेगळे रोग उत्पन्न होतात, या वात, पित्त आणि कफ या 3 दोषांच्या, या त्रिदोषांच्या असंतुलनामुळे त्याच्यावरती आपण एक उपाय म्हणून, एक सपोर्टिव्ह थेरपी म्हणून योगकडे बघत असतो. जसं की तुम्हाला साधारणतः सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, तर आपण थोडेसे त्यांना योगचे सूक्ष्म व्यायाम शिकवतो. किंवा आजकाल आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही बघतो, बॅक पेन खूप लोकांना वाढलेला आहे किंवा मायग्रेन आहे, स्ट्रेस रिलेटेड काही आजार आहेत, तर म्हणून आपण त्याच्याकडे चिकित्सा म्हणून बघतो. चिकित्सा आपण कधी म्हणतो? एखादा रोग उत्पन्न होतो आणि तो रोग उत्पन्न झाल्यानंतर त्या व्यक्तीची मेडिकल बॅकग्राऊंड चेक करून त्याला सुटेबल असे योग प्रकार कोणते आहेत, कोणती आसनं देऊ शकतो, प्राणायाम देऊ शकतो, ह्याचा विचार करून जेव्हा योगतज्ञ त्याला काही सुचवतात, तेव्हा ही चिकित्सा, आणि ही चिकित्सा वैश्विक स्तरावर खूप जास्त आजकाल प्रसिद्ध होत आहे. कारण की मी जसं म्हटलं, कोणतेही औषध न घेता आपण ही चिकित्सा करतो आणि त्याच्यामध्ये तुमचं शरीर आणि मन हे साधन असतं आणि समाधी साधणं हे तुमचं साध्य असतं. फारच छान. सानिका मॅडम, पुढला प्रश्न असा आहे की समजा आता आमच्या मित्रांनी ठरवलं की बाबा आजपासून योग साधना सुरू करायची, तर सुरुवात कुठल्या आसनाने करायची किंवा काय मार्गदर्शन करणार त्याविषयी? नक्कीच. सर्वात महत्त्वाचं, लवकर उठायला हवं तुम्हाला. सूर्योदयाची जी वेळ आहे ती गाठायची आणि अगदी जी बेसिक आसनं असतात ती आपल्या शरीराची अवस्था काय आहे थोडंसं डॉक्टरशी कन्सल्ट करून नंतरच तुम्ही ती आसनं सुरू करा. सर्वसाधारणतः आपण पवनमुक्तासनं किंवा नौकासनं किंवा आपण आहे आकर्ण धनुरासनं आहे किंवा धनुरासन आहे, नंतर शलभासनं आहे, ताडासन आहे, वृक्षासन आहे, ही जी सर्वसाधारण आसनं आहेत ही आपण त्याच्यामध्ये करू शकतो. परंतु मी पुन्हा पुन्हा इथे सांगेन की तुमची मेडिकल बॅकग्राऊंड मात्र ती चेक करायची आहे आणि त्याच्यानंतरच आपण ठरवायचं की कोणतं आसन मला झेपतंय, माझी कपॅसिटी काय आहे हे बघून करायचं आहे. त्याच्यानंतर नाडी शोधन हे म्हणजेच अनुलोम विलोम हे खूप एक बेसिक प्राणायाम आहे. हे सुद्धा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच करू शकता. फारच छान. मॅडम, या वळणावर आपल्याला दुसरा फोन आलेला आहे. उमा अजींचा फोन आहे, उमा महाजनजींचा. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. आपल्या दोघांना योग दिनाच्या शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. माझं असं आहे की ज्येष्ठ नागरिकासाठी ज्यांचे गुडघे दुखी किंवा अनेक व्याधी असतात त्यांना योग्य व्यायाम म्हणण्यापेक्षा आसनं कुठले, आणि ज्यांना वजन जास्त करायचे, हल्ली वजन कमी करणारे असतात, पण काही असे आमच्यासारखे लोक असतात की 77 वयाचे माझं वेट फार कमी आहे, की वाढवण्यासाठी बाकी काहीच व्याधी नाही मला, पण वजन कमी असते, त्या वाढवण्यासाठी आहार विहार आणि काय असावं, व्यायाम काय असावं? फारच छान. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार मॅडम? उमा मॅडमनी खरंच छान प्रश्न विचारलाय ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात. आजकाल गुडघेदुखी हा प्रकार खूप जास्त वाढत चाललेला आहे. तर तुम्ही अगदी खाली बसून शकत नाही, पण तुमची जी खुर्ची असते त्या खुर्चीवर बसून काही सूक्ष्म व्यायाम असतात, जसे की तुमच्या खांद्यांसाठी, तुमच्या हातांसाठी, मानेसाठी अशी जर का तुम्ही काही सूक्ष्म व्यायाम आणि उभी राहून जी काही आसनं असतात, जसं की ताडासन आहे, त्यांनी सुद्धा तुमच्या गुडघेदुखीसाठी खूप चांगला उपयोग होऊ शकतो. आणि विशेषतः ह्याच्याबरोबर तुम्ही प्राणायाम देखील करू शकता. त्यांनी अजून एक प्रश्न विचारला की वजन वाढण्यासाठी मी काय करू शकते. तर वजन वाढवता कसं येईल हे स्पेसिफिक सांगण्यापेक्षा मी असं सांगेन की तुमचं वय आणि तुमच्या शरीराची रिक्वायरमेंट काय आहे, नक्की गरज काय आहे, त्यांनी तुमचं जे शरीर आहे ते आपोआप संतुलित होईल. तुम्ही फक्त योग साधना सुरू करा, मग तुमच्या शरीरामध्ये हळूहळू जे चेंजेस आहेत ते येत जातील. परंतु ही योग साधना जी आहे ती नियमित करणं
हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण काही वेळा असं होतं की आपण 2-4 दिवस करतो आणि लगेचच आपल्याला फास्ट रिझल्ट्स हवे असतात. तर किमान तुम्ही 1 वर्ष जर का ह्याच्यामध्ये ही साधना कंटिन्यू केलीत तर त्याचे रिझल्ट्स तुम्हाला शारीरिक आणि मानसिक पातळीला येत जातील. आणि मग ह्याच्यामध्ये तुम्ही जशी मी मगाशी छोटी छोटी आसनं सांगितली आहेत आणि श्वसनाचे प्रकार हे जर का केलेत तर तुमचं वजनसुद्धा संतुलित व्हायला नक्कीच मदत होईल. फारच छान. मित्रांनो, सानिका मॅडम आपल्याला छान मार्गदर्शन करतायत आणि चर्चा चालू आहे योग साधनेविषयी. तर इथे मला मोहम्मद रफी यांनी गायलेलं एक गीत आठवतं. शोधिसी मानवा राहुळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. हे गाणं तुम्ही गुणगुणा. आम्ही छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा आपल्या भेटीला येतोय आपला लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपली चर्चा चालू आहे जागतिक योग दिनाविषयी चर्चा चालू आहे. त्यानिमित्त विशेष कार्यक्रम आहे आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला खास पुण्याहून प्राध्यापिका सानिका बाम मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, पुढचा प्रश्न आम्हाला असा विचारायचा आहे की कामाच्या ठिकाणी आता मुंबईमध्ये धावपळ असते, पुण्यामध्ये धावपळ असते, तर आम्ही कसं काय योग करू शकतो आणि कुठली आसनं करावी त्याविषयी थोडं. कामाच्या ठिकाणी योग हा आत्ता खूप चाललेला विषय आहे. आजकाल प्रत्येकालाच वेळ नसतो, मग आम्ही योग कधी करणार असा प्रश्न येतो. तर मग अशा वेळी तुम्हाला कामाच्या ठिकाणी बसून योग करायचा आहे, ज्याला आपण म्हणतो कॉर्पोरेट योगा, डेस्कटॉप योगा. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. मी देखील अनेक ठिकाणी शिकवायला जाते. तर आता आपण जसं चेअरमध्ये बसलेलो आहोत, तर चेअरमध्ये बसल्या बसल्या जर का आपण एखादं आसन करायचं ठरवलं, जसं की बॅक पेन आजकाल लोकांना खूप जास्त बघायला मिळतं. पाठदुखी आहे, कंबर दुखी आहे, स्त्रियांमध्ये देखील आणि पुरुषांमध्ये देखील. ही अगदी हात जर का असे ठेवून मी एक छोटंसं प्रात्यक्षिक करून दाखवते. जर का आपण अशा पद्धतीने श्वास घेत घेत हळूहळू हात वर घेऊन आलो तर अशा ह्या आसनामध्ये आपल्या फुफ्फुसांची क्षमता पण वाढणार आहे, आपल्या चेस्टसाठी पण खूप छान आहे आणि आपल्या पाठीचे जे वेगवेगळे स्नायू आहेत ते वरच्या बाजूला उचलले जातात. म्हणजेच नर्व्हस सिस्टीमसाठी सुद्धा हे आसन अतिशय उपयोगी आहे. काही वेळा कामाच्या ठिकाणी खूप स्ट्रेस असतो, अधिक राग येतो, चिंता असते किंवा आपण व्यवस्थित लोकांशी कोऑर्डिनेट करू शकत नाही. ह्या सगळ्यासाठी आपण हे करू शकतो. छोटे छोटे मेडिटेशन जर का तुम्ही केलेत खूप कमी ड्युरेशनमध्ये तरी देखील तुम्हाला ते फायदेशीर ठरू शकतात. चेअर योगा हा प्रकार अतिशय सुंदर आहे. पायांची मुवमेंट करणं, हळूहळू मानेची मुवमेंट करणं किंवा डोळ्यांसाठी सुद्धा मी इथे लगेचच करून दाखवत आहे. अशा पद्धतीने जर का डोळ्यांच्या मुवमेंट तुम्ही हळूहळू केल्यात, ह्या देखील तुम्हाला खूप उपयोगी पडतील. फारच छान मॅडमने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की कसे तुम्ही खुर्चीवर बसून सोप्या पद्धतीने व्यायाम करू शकता किंवा श्वसनावर फोकस करू शकता किंवा डोळ्याचे व्यायाम देखील मॅडमने आपल्याला सांगितलेले आहेत. आणि या तुमचे छान फोन येत आहेत. अजून एक आपल्याला फोन आलेला आहे. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, भराटेजी. हा, नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार सर. हॅलो, हा, आपला प्रश्न विचारा, आवाज येतोय. आम्ही भागोजी बराटे बेळगाव मुते मॅडम. बरं, आमचा असा प्रश्न आहे की योग साधनेमध्ये कोणते कोणते फायदे आणि वयाची मर्यादा काय आहे का? फारच छान प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. वयाची काही मर्यादा आणि फायदे. भागोजी जी, वयाची मर्यादा ह्याच्यासाठी खरंच काही नाही आहे. तुमच्या मनामध्ये जेव्हा ही इच्छा येईल की मला योग करायचा आहे तेव्हा तुम्ही कधीही सुरू करू शकता. फक्त एकदा मेडिकल बॅकग्राऊंड चेक करा, तुम्हाला काय काय रोग आहेत किंवा काय प्रॉब्लेम्स आहेत ते एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरशी डिस्कस करायचे आहेत आणि त्या दिवसापासून तुम्ही योग साधना सुरू करू शकता. तुम्हाला जी आसनं आवडतील, जी आसनं तुम्हाला मानवतील, ज्याच्यासाठी तुमचं शरीर तयार असेल, प्राणायाम तुम्हाला करायचं आहे, हे तुम्ही नक्कीच कधीही करू शकता. फारच छान.
तुम्ही पण छान प्रश्न विचारतायत, मॅडम छान मार्गदर्शन करतायत. पुढला प्रश्न वैद्यकीय सल्ल्याविषयी मॅडम सांगत होत्या. तर गरोदर मात्यांनी योग करू शकतात का आणि काय करावं, काय टाळावं त्याविषयी आमच्या मित्रांना सांगा. येस, गरोदर माता नक्कीच योग करू शकतात, पण अनेकदा आपण बघतो की काही कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामध्ये येतात. तर ह्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल, एक गर्भसंस्कार नावाचा पण प्रकार खूप छान आहे की तुम्ही तुमचा जो गर्भ तुमच्या शरीरामध्ये वाढतो आहे त्याच्यावरती योग साधनेद्वारे खूप छान संस्कार करू शकता. पर्टिक्युलर काही आसनं आहेत, अगदी सगळीच आसनं नाही, पण ठराविक अशी काही आसनं आहेत जी तुम्ही विशिष्ट महिन्यामध्ये, पहिल्या 3 महिन्यांमध्ये तुम्ही कोणती आसनं करू शकता किंवा तुम्ही अगदी तुमच्या जोडीदाराबरोबर देखील काही आसनं करू शकता. याच्यामधून तुम्हाला गरोदरपणामध्ये जे काही त्रास होतात ते त्रास ॲक्सेप्ट करण्याची एक मानसिकता त्याच्यामध्ये छान निर्माण होते. जसं तुम्ही मगाशी त्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की बटरफ्लाय पोज आहे, म्हणजेच भद्रासन आपण म्हणतो, हे ह्या काळामध्ये खूप छान उपयोगी पडतं. तुम्ही तुमची स्थिती लक्षात घेऊन याच्यावरती नक्कीच ही साधना करू शकता. फारच छान. मित्रांनो, आता आपण एक प्रात्यक्षिक बघणार आहोत ध्वनिचित्रफीत माध्यमातून. तर त्याच्यातून आपल्याला अजून माहिती कळेल. तर बघूया एक छोटीशी ध्वनिचित्रफीत. नमस्कार. आज आपण बघणार आहोत सूर्य नमस्कार. मी आधी म्हटल्याप्रमाणे सूर्य नमस्कार म्हणजेच आसनं डायनॅमिक पद्धतीने, म्हणजेच एका मागून एक आपण यामध्ये करतो. तर सुरू करूया सूर्य नमस्कार. ओम मित्राय नमः. ओम सूर्याय नमः. आपण बघितलं की एखाद्या खोलीमध्ये देखील आपल्याला योग करता येईल किंवा निसर्गाच्या सानिध्यात, जसं आपण म्हणतो वसुधैव कुटुंबकम, त्याच्या सानिध्यात देखील आपल्याला योग करता येईल. त्याचे फायदे अजून छान मिळतील. तर मॅडम आता आपल्याला एक स्टुडिओमध्ये छोटंसं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत एका आसनाविषयी. तर जाणून घेऊया मॅडमकडूनच या आसनाविषयी. मी आत्ता एका प्राणायामाचं डेमॉन्स्ट्रेशन करणार आहे. जसे आपल्याला खूप प्रश्न येतात की आम्हाला एखादं प्राणायाम सांगा, तर तुम्ही तुमच्या जागेवर बसूनच हे प्राणायाम करू शकता. या प्राणायामाचं नाव आहे भ्रामरी प्राणायाम. भ्रमर म्हणजे भुंगा आपण मराठीमध्ये म्हणतो आणि इंग्लिशमध्ये आपण हनी बी म्हणतो. ह्या प्राणायामामध्ये आपण आपल्या शरीरामधूनच एक साऊंड प्रोड्यूस करणार आहोत, नाद निर्मिती करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपलं मन आपल्याला विलीन करायचं आहे. मी अगदी व्यवस्थित इथे सांगते आहे. याच्यासाठी आपण एक मुद्रा करतो. याच्यामध्ये उद्देश हा आहे की जी आपली इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना आपल्या मनाकडे वळवायचं आहे, म्हणजेच अंतर्मुख करायचं आहे. याच्यामध्ये कान बंद करायचे, डोळे बंद करायचे आणि आपली वाचा हे पण बंद करायची आहे. शांत बसून पाठीचा कणा सरळ ठेवून हे भ्रामरी प्राणायाम आपण करणार आहोत. दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडत असताना, म्हणजेच रेचक करत असताना अशा पद्धतीने या भुंग्याच्या आवाजाप्रमाणे नाद निर्मिती करायची आहे. पाठ सरळ, दीर्घ श्वास,
अशा पद्धतीने तुम्ही रोज 10 ते 11 आवर्तनं ह्या प्राणायामाची सकाळ आणि संध्याकाळ नक्कीच करू शकता. याच्यामध्ये आपल्याला संगीत निर्मिती पण होते आहे आणि योग साधना पण आपली होते आहे. आपल्या शरीरामध्ये जे राईट आणि लेफ्ट ब्रेन आहे त्याचं कोऑर्डिनेशन ह्याच्यामध्ये खूप छान होईल. तुमच्या वोकल कॉर्डसाठी, थायरॉईडसाठी आणि निद्रेचा जर का काही प्रॉब्लेम असला तरी त्याच्यासाठी देखील हे भ्रामरी प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. फारच छान, धन्यवाद मॅडम. या वळणावर आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. रवींद्रजींचा फोन आहे. नमस्कार रवींद्रजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की योग प्रशिक्षक किंवा योग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची निवड करताना ती किती शास्त्रशुद्ध योग्य प्रशिक्षण देते हे देखील महत्वाचे. मग त्यासाठी कुठले निकष लावले जावे की ही कितपत रिलायबल संस्था आहे किंवा ती व्यक्ती कितपत रिलायबल हे महत्वाचं असतं. दुसरी गोष्ट, हां, काय काय सांगता येईल की संस्थेविषयी म्हणजे आजकाल योगाचा प्रचार प्रसार भरपूर झालेला आहे, तर मनात संभ्रम होतो की कुठल्या संस्थेकडे जावं, कुठल्या शिक्षकाकडे जावं, तर त्याविषयी थोडं आम्हाला माहिती. मी ह्याचं उत्तर असं देऊ इच्छिते की तुमचा उद्देश काय आहे योग शिकत असताना, की तुम्हाला शारीरिक पातळीवर फक्त योग शिकायचा आहे का, की तुमचा उद्देश अध्यात्मापर्यंत जाणं हा आहे. हा उद्देश तुमचा नक्की काय आहे हा जर का मनात ठेवलात तर तुम्ही अशा पद्धतीच्या संस्थेची निवड करू शकता. कारण आपल्या पूर्ण देशामध्येच खूप चांगल्या संस्था खूप छान पद्धतीने काम करत आहेत. तर तुमचा उद्देश काय आहे हे बघून तुम्ही त्या संस्थेची निवड नक्कीच करू शकता. फारच छान. मॅडम, काही छोटे छोटे प्रश्न आहेत, ते त्याचं मार्गदर्शन आम्हाला द्या की लहान मुलांनी कधीपासून योग सुरुवात करावी योग साधनेला. येस, आयडियली लहान मुलांची जी शारीरिक वाढ असते ती साधारणतः पूर्ण झाली की साधारण 12व्या किंवा 13व्या वर्षानंतर तुम्ही हळूहळू ती योग साधना जी आहे ती सुरू करू शकता. पण आता योग साधना म्हणजे नक्की काय, तर फक्त आसनं हा प्रकार नाहीये, तर तुम्हाला तुमच्या मुलांवर छान संस्कार पण करता येऊ शकतात. जसं की यम आणि नियम हे कोड ऑफ कंडक्ट आपल्याला योग साधनेमध्ये अष्टांग योगमध्ये सांगितलेले आहेत की क्लीनलीनेस कसा ठेवायचा. हा फक्त शारीरिक लेव्हलला नाहीये, तर मानसिक लेव्हलला खोटं बोलू नये किंवा चोरी करू नये, ही जी छोटी छोटी मूल्ये आहेत ही योगमध्ये पण सांगितलेली आहेत. तर अगदी लहानपणापासूनच माझ्या मते योग साधनेचे जे संस्कार आहेत आपण मुलांवर करू शकतो. आणि शारीरिक पातळीवर जेव्हा ह्या मुलांची जी विकास आहे तो हळूहळू जसा पूर्ण होत येतो, त्यांना थोडीशी समज येते, बॅलन्स चांगला होतो शरीराचा, सो साधारण 12व्या वर्षानंतर तुम्ही ही योग साधना मुलांमध्ये सुरू करू शकता. फारच छान. पुढला प्रश्न मॅडम, आहार विहारामध्ये काही पथ्य पाणी आहे का? तुम्ही आत्ताच यम नियम विषयी सांगितलं, तर त्याविषयी देखील. आहार विहार नक्कीच हे खूप आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे स्तंभ आहेत. आहारामध्ये आपल्याला जो आहार आहे तो सात्विक असावा, घरचं अन्न खावं असं आपण कायम आपल्या भारतीय परंपरेमध्ये म्हटलं जातं आणि हेच योगमध्ये देखील सांगितलेलं आहे. अक्षरशः स्वतः जे योग साधना करतात त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेलं अन्न खावं. विशेषतः ज्यांनी जे तामसिक अन्न आहे ते आपण ग्रहण करायचं नाहीये. तुमचा आहार जो आहे तो सात्विक असावा, व्हेजिटेरियन असावा, याच्यामध्ये जास्तीत जास्त फळांचा समावेश असावा आणि हे हलक्या पद्धतीने पचणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच तुमचं शरीर चांगलं वळू शकेल आणि तुम्ही मनाने देखील हलके फुलके राहाल. सकाळची योग साधना तुम्हाला नक्कीच करायची आणि तुमची जी झोप आहे ती पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. पाणी व्यवस्थित पद्धतीने प्या आणि संस्कारित केलेलं जे अन्न आहे ते जर का आपण ग्रहण केलं तर खूपच अद्भुत असा तुम्हाला त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला मिळतात. फारच छान. मॅडम, आम्ही प्राणायामाविषयी पण बरंच ऐकतो, तर ते काय ते पण सांगा आणि जर आम्हाला डेमो करून दाखवलास तर बरं होईल. नक्कीच. प्राणायाम जे आहे, प्राण आणि आयाम असे 2 ह्याच्यामध्ये शब्द येतात. आता प्राण म्हणजे काय आहे, तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या हालचाली सुरू असतात. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान असे वेगवेगळे ह्या प्राणांची नावं आहेत. पचन होणं किंवा आपण जसं बोलतो, शब्दांची निर्मिती होते किंवा आपण कोणी बोलत असताना ऐकतो, आपल्या पापण्यांची उघडझाप होत असते, आपल्याला उचकी लागते, आपल्याला भूक लागल्याची भावना निर्माण होते. हे सगळं काही जे आहे ते ह्या
प्राणांमुळे होत असतं. आणि ह्यांचा आयाम करणं म्हणजे काय आहे, ह्याला एकतर धरून ठेवणं, पॉझिटिव्हली होल्ड करणं ह्याच्यावरती. आणि हा जो प्राण आहे त्याचं जे ड्युरेशन आहे ते जास्तीत जास्त लांबवणं, तो प्राण लांबवणं, याला आयाम असं म्हणतात. याला खूप सुंदर शब्द आहे, पूरक, कुंभक आणि रेचक. सो हा प्राण कसा वाढवायचा, तर साधारण आपण 1 मिनिटामध्ये 8 ते 10 ब्रीदिंग करत असतो. तर आपण जेव्हा विशेषतः प्राणायाम करतो तर साधारण 1 ते 2 एवढंच आपण त्याच्यामध्ये राऊंड्स करत असतो. म्हणजे एवढा त्याच्यामध्ये फरक पडतो की आपण इन्हलेशन 10 सेकंद करतो आणि त्याच्या डबल एक्झलेशन म्हणजेच ते 20 सेकंद होतं. याचं 30 सेकंद मिळून आपला हा जो आयाम आहे, प्राणाचा आयाम आहे, तो आपण वाढवत असतो. फारच छान. म्हणजे एका नाकपुडीतून आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला आज ज्या आपण छान माहिती ऐकतोय त्याचं प्रात्यक्षिक पण करायचं आहे, त्याची साधना करायची आहे. आजच्या योग दिवशी हा प्रण घ्या. पुढलं मॅडम असं विचारायचं, शुद्धिक्रियांविषयी तुम्ही मगाशी सांगत होत्या, त्याविषयी थोडक्यात सांगा. शुद्धिक्रियांचं मला एक उदाहरण इथे द्यायला आवडेल. आपण आपले मळलेले कपडे तसेच्या तसे घालत नाही, आपण ते स्वच्छ धुतो. जी भांडी आहेत ती सुद्धा स्वच्छ धुतो. हां, तर मग आपल्या शरीराचं काय, आपण आपलं जे बाहेरचं शरीर आहे ते साबणाने स्वच्छ करतो, पण आंतरिक शरीराची शुद्धता जी आहे ती, त्याच्यासाठी प्युरिफिकेशन प्रोसेसेस म्हणजेच शुद्धिक्रिया सांगितलेली आहे. जसं की श्वसनमार्ग शुद्ध करणं, त्याच्यानंतर आतड्यांची स्वच्छता करणं, आपली पचनसंस्था स्वच्छ करणं, आपले डोळे स्वच्छ करणं, या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या शुद्धिक्रिया सांगितल्यात. जसं की जलनेती आहे, कपालभाती आहे, त्याच्यानंतर त्राटक आहे. त्राटक हे विशेषतः आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच चांगलं असं मानलं जातं. तर अशा वेगवेगळ्या शुद्धिक्रिया, सूत्रनेती आहे, अशा वेगवेगळ्या शुद्धिक्रिया आपल्याला ग्रंथांमध्ये दिलेल्या आहेत. मॅडम, आता आपल्या वेळेला मर्यादा आहे, पण आपला जो आजचा विषय आहे तो मर्यादा आहे. आणि मग जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार त्याविषयी थोडं. येस, आज जागतिक संगीत दिवस सुद्धा आहे. तर जागतिक संगीत दिवस, जागतिक योग दिन आणि येणारी जी वारी आहे, आता वारी सुद्धा सुरू आहे, आषाढी. तर त्याच्या निमित्ताने मला इथे एक अभंग सादर करायला आवडेल. आणि मी हेच सांगेन की ह्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आजपर्यंत तुम्ही योगसाधना केली नसेल तर आजपासून ती सुरू करा आणि ही आपली एक जीवनशैली म्हणून त्याच्याकडे बघा. तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये अमर्याद आणि अलौकिक असे बदल तुम्हाला नक्कीच दिसून येतील. मला इथे एक अभंग पेश करायला आवडेल. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि हा संगीतबद्ध केला आहे श्री अवधूत बाम यांनी. याच्यामध्ये विशेषतः इंद्रियांचं महत्त्व सांगितलंय की आपण कसे त्यांच्यामध्ये गुरफटच जातो, पण स्वतःवर संयम करणं, संयम हा पण खूप गरजेचा आहे. आणि त्याच्याबद्दल आपण आता हा अभंग बघणार आहोत. आणि मॅडम, आम्ही जाता जाता तुमच्या आवाजात आम्ही ऐकणारच आहोत. तर मित्रांनो, आज कार्यक्रमाची सांगता मॅडमच करणार आहेत. तर मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्या मित्रांना छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या टीमतर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. त्याच्यासाठी पुढील भागामध्ये आम्ही एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत. तर पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. आणि आता आपण जाता जाता ऐकणार आहोत सानिका मॅडमकडून एक अभंग. तर सानिका मॅडम, प्लीज. वाचावदे परी करणी कठीण, वाचावदे परी करणी कठीण, इंद्रियाधीन झालो देवा, माझे मज कळो येती अवगुण.
मज कळो येती अवगुण काय करू माना अनावर काय करू माना अनावर माझे मज कळो येती अवगुण माझे मज कळो येती अवगुण. फारच छान मॅडम, फारच छान. मित्रांनो, आजच्या भागात इथेच थांबूया. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद, नमस्कार.